ट्रॅफिक आहे. नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग गाडीमध्ये सुरू केलं आहे. नेहमी विचार करते की घरातून निघताना ब्लॉग सुरू करायचा, पण निघताना इतकी गडबड होऊन जाते की ब्लॉग शूट करायचा लक्षात असलं तरी पॉसिबल होत नाही, म्हणून गाडीतच आजचा ब्लॉग सुरू केला आहे. हो, तर आज आम्ही निघालो आहे नगरला. कुठं चाललोय लाडू? नगर. आणि लाडू बसले इथे मागे आणि श्री बसलाय पुढे. दादा कुठे बसलाय? इथे बसलाय पुढे. हा, हाय करा. इथे बसला. हाय करा. हाय. मागे हॅलो हॅलो. गाडी कशी होती पप्पा? शाईन. हाय करा. ऊन येते सकाळ सकाळी, ऊन येते कसं. तसे आज आम्हाला पहाटे लवकरच निघायचे होते, पण रात्री श्री दोघे पण हे खूप लेट झोपले आणि सकाळी उठले नाही. त्याच्यामुळे मग निघता निघता थोडेसे लेट झालं. आणि दोन मुलं असल्यावर थोडे डिसिजन त्यांच्या कलानेच घ्यावे लागतात. त्यांचा मूड चांगला असेल तर मग सगळं चांगलं होतं, म्हणून थोडंसं इथं आम्हाला आज लेटच झालं होतं निघायला. घरून निघताना तसं आम्ही नाश्ता करून निघालो होतो, पण या दोघांनी काही व्यवस्थित नाश्ता केला नव्हता. आणि गाडीत बसल्यावर लगेच आता लाडूला भूक लागली होती. ती म्हणत होती की मम्मा मला भूक लागली. प्रवास करताना मी नेहमी रोस्टेड मखाना सोबत ठेवत असते. मला माहित आहे गाडीत बसल्यावर या दोघांना पण भूक लागत असते. भूक लागली? उसकी पण लागली. तुला काय करायचं? पाठशी सुना काय खायचं लाडूला? हॉटेलमध्ये काय खायचं? पण भाजी रोटी खायची. ठीक आहे, आपण खाऊ. नाश्ता करू आपण. सकाळी भाजी रोटी नाही भेटत इथं. नाश्ता करू आपण. ओके. घरून चपाती भाजी आणली, खायचं का? आणली चपाती भाजी खायची? नाही, मग हॉटेलमधली खायची आणि घरची नको? घरून आणलेली तर आता आम्ही आळंदीमध्ये पोहोचलोय. तर माऊलींचं दर्शन बाहेरूनच घेतोय, तुम्ही पण घ्या. नगरला जाताना आम्ही आळंदी रोडने जात असतो आणि रस्त्यातून जाताना एक खास ठिकाण लागतं, ते म्हणजे आळंदी. आळंदी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीभूमी, महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान. इथूनच ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्माचा संदेश दिला. वेळ कमी असल्यामुळे आम्ही मंदिरात जाऊ शकलो नाही, पण गाडीतूनच माऊलींचं दर्शन घेतलं. मला आजही आठवते की 7वीत असताना मी माझ्या स्कूलची ट्रिप इथे आली होती. त्यावेळी मी पहिल्यांदा हे मंदिर पाहिले होते आणि दर्शन घेतले होते. त्यानंतर आता लग्नानंतर बऱ्याच वेळा आम्ही या रोडवरून जातो, पण कधी मंदिरात जाण्याचा योग आला नाही. एक दिवस नक्कीच वेळ काढून इथे येऊ आणि माऊलींचं दर्शन घेऊ. पुढे निघालो, पण पुढे आमची वाट पाहत होता एक मोठा ट्रॅफिक जाम. कधी कधी प्रवासात अशा गोष्टी आपल्या हातात नसतात. जवळपास अर्धा तास आम्ही तिथेच अडकलो होतो. मुलांची पण चुळबुळ सुरू झाली होती आणि त्यांना पण आता थोडी थोडी भूक लागायला सुरुवात झाली होती. खूप जास्त ट्रॅफिक लागली. काय म्हणतो श्रीहरी? हा, जाऊ ना जाऊ. कसं होते ट्रॅफिक बंद आहे. खूप ट्रॅफिक लागले. हो, आलिया. मगाच पासून तर गाड्या थांबल्याच होत्या. आता थोडंफार निघाले. मम्मा हे कसं नाही जात? मागे जायचं का? मागे मागे नाही, जाऊ ना पुढे. निघाले गाड्या आता बघ. म्हणून अडकले. म्हणून अडकले. मोबाईल मध्ये ट्रॅफिक दिसतंय का? हा, मॅप मध्ये बघते ट्रॅफिक तू. हा. इथे मॅप मध्ये ट्रॅफिक आहे. हा, मॅप मध्ये ट्रॅफिक आहे. हा, किती वेळ ट्रॅफिक आहे का?
किती वेळ दाखवते? आता का इथं देश किती वेळ दाखवते ट्रॅफिक मॅप मध्ये? 3 3 तास. हा बापरे, 3 तास लागणार आपल्याला घरी पोहोचायला. हा खूपच लेट होते मग आपल्याला. श्रेयारी, इकडे 2 3 4 5 आता ट्रॅफिक काय सीटवर बस, सीटवर बस. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे बराच लेट झाला. सर्वांना भूक लागली होती म्हणून ठरवलं वाटेतच आपण थोडंसं खाऊन मग घरी जाऊ. मग इथे गुड लक लंच होममध्ये आम्ही जेवण करायसाठी थांबलो होतो. कायचे 11:30 वाजलेत. मग म्हटलं जेवणच करा. जेवण करायला थांबलोय आम्ही आता इथे. वेट हां, पडशील तू. नीट बस. पप्पा येत आहेत ना, पप्पा येत आहेत. हां, हँड वॉश करायला गेले. बस आपण नंतर जाऊ. तसा कूलर लावलाय. फॅन हां. काय होतंय? गरम होतंय. कूलर लावलाय. नाही इथे बस इथे. हां, पप्पा येत आहेत. थांब जरा. हॉटेलच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची माहिती आणि सुंदर फोटो लावले होते. रायगड, प्रतापगड, सिंहगड आणि असे अनेक ऐतिहासिक किल्ले पाहून खरंच खूप छान वाटलं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या इतिहासाची आठवण करून देणाऱ्या अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आणि हे गड किल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमानच आहेत. खाण्यासोबत इतिहासाची ही छोटीशी भेटी मनाला खूप भावली. मस्त असे गरम गरम सर्वांनी जेवण केले आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. खरं सांगायचं तर प्रवासात अशा छोट्या फूड स्टॉप पण खास आठवणी बनून जातात. जेवण करून हॉटेलमधून बाहेर येत असताना तिथे आईस्क्रीम दिसलं, तर मग या दोघांसाठी पण आईस्क्रीम घेतलं आणि गाडीमध्ये बसलो. लाडू आणि श्रीहरीला आईस्क्रीम घेतली. कसं खाता आईस्क्रीम? आईस्क्रीमसाठी जेवले नाही ना? फेवरेट आईस्क्रीम कोणती? आईस्क्रीम खाताय तुम्ही? चॉकलेट आईस्क्रीम. कागद काढणे. कोण खातात? कोण? मस्त आहे. मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत बसले. वाव. पण दादानं संपवत आणलं. खा पटकन. मजा आहे तुमची. आईस्क्रीम, मस्ती, गप्पा एवढं सगळं झाल्यावर शेवटी दोघांच्याही डोळ्यावर झोप आली. थोड्याच वेळात गाडी शांत झाली. मागच्या सीटवर श्रीहरी माझ्या मांडीवर झोपला होता आणि लाडू पुढे बसायला गेली होती पुढच्या सीटवर आणि तशीच तिथे झोपून गेली. आई वडील म्हणून हे दोघे झोपल्यावर जी शांतता मिळते ना, कधी कधी ती सुद्धा खूप मौल्यवान वाटू लागते. आणि शेवटी आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे मम्मी दारात नजर काढण्यासाठी उभ्या होत्या. त्यांचं ते प्रेम आणि काळजी बघितली की कितीही मोठा प्रवास असला तरी घरासारखं सुख कुठेच वाटत नाही. लाडू तर लगेच पायऱ्या चढून वरती घरात गेली. थोडा आराम केल्यानंतर अजून एक काम बाकी होतं. काही खरेदी करायची होती म्हणून आम्ही पुन्हा नगरमधल्या कापड बाजारात गेलो. अशा प्रकारे आजचा दिवस छोट्या छोट्या क्षणांनी भरलेला होता. काही खास प्लॅन नव्हता, पण कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खास बनत गेला. जर तुम्हाला आमचा हा फॅमिली ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमच्या आजच्या प्रवासातला सर्वात जास्त कोणता मोमेंट आवडला आणि आम्ही नगरमध्ये कशासाठी आलो हे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.